राजयोग संजीवनी सुख स्वास्थ्य संपदा वर्धिनी प्रिय आत्मन बंधो नो अनुभव करा हो, अनुभव करा। शिव पिता योग शिकवी दुःखाचा वडवा विझवी जीवन नंदन वन फुलवी ज्ञानामृत रस पान करा अनुभव करा। राजयोग संजीवनी। नमस्कार दर्शक मित्र हो, आपण मागच्या काही सत्रांपासून राजयोग एक संजीवनीमध्ये परमात्म्याबरोबर निरनिराळे संबंध आणि त्याच्यातून होणारी अनुभूती याच्यावर आपण चर्चा करत होतो। 42 वर्षाचा प्रवास ब्रह्मकुमारी संस्थेमध्ये समर्पित करून आदरणीय शीला दीदी यांनी स्वतःच्या जीवनाचे अनुभव आपल्याबरोबर शेअर केले आणि आजही ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत की संबंध कसे बनवायचे, संबंधाबद्दल काय अजून आपले काही प्रश्न आहेत त्याबद्दल ते आपल्याला आज पुन्हा आपले अनुभव शेअर करतील। तर मी दीदींचं खूप खूप स्वागत करते। ओम शांती। नमस्कार दीदी। ओम शांती। दीदी, आपण बरेच सगळे संबंध बघितले, पण काही काही असे प्रश्न आहेत की जे अजूनही मनामध्ये आहेत आणि काही आमच्या दर्शक मित्रांना पण हे प्रश्न मनात असतील की जसा हा संबंध मला आता समजला आहे सगळा, पण या संबंधाला मला ट्राय करायला पण आवडेल, म्हणजे प्रत्येक संबंध आपण त्या परमात्म्याशी कसं जोडायचं, त्या ईश्वराशी कसं जोडायचं हे तुम्ही सांगितलं आम्हाला आणि हे सगळं ऐकल्यानंतर ट्राय करण्याची इच्छाही होईल, पण वेळ मिळत नाही आहे, इतका वेळ मी काढू शकत नाही आहे। ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये अशा खूप समस्या येतात किंवा काही तणाव निर्माण होतात आणि आपलं बॅकग्राऊंडमध्ये आपल्या चारोतरफवरून असं वाटतं सगळीकडे काहीतरी समस्या आहे, तणाव आहेत आणि मला आता याच्यातनं काहीतरी करायलाच लागणार आणि त्यावेळेला आपल्याला एखाद्या गोष्टीला प्राधान्य द्यावं लागतं। वास्तवमध्ये जर बघितलं तर आपल्याला एखादं चांगलं काम करायचं असेल आणि ती आपल्याला आनंद आवडेल ते काम करायला आणि आपल्या जीवनातली ती चॉईस असेल तर आपण नक्कीच त्या कामासाठी आणि त्या गोष्टीसाठी आपण वेळ काढत असतो। जसं आपल्याला इच्छा आहे, म्हटलं जातं इच्छा असेल तर वेळ मिळेल, आवड असेल तर सवड मिळेल। त्याचप्रमाणे ज्या वेळेला आपल्याला आध्यात्मिकताची मनापासून ओढ लागते त्यावेळेला आपण तो वेळ अवश्य काढतो आणि खरं बघितलं तर आपल्याकडे वेळ असतो। एकदा एक गुरुजी होते आणि त्यांनी एक मग काचेचा घेऊन आले आणि त्याच्यामध्ये त्यांनी मोठे असे दगड टाकले। तेव्हा मुलांना विचारलं की हे झार भरलेलं आहे की खाली आहे, तेव्हा मुलं बोलले हा झार आता पूर्ण दगडांनी भरलेला आहे। मग त्यांनी दुसऱ्या प्रकारची थोडे छोटे पत्थर आणले, दगड आणले आणि ते त्याच्यामध्ये मध्ये टाकले। मग ते बोलले आता भरलेला आहे की नाही, बोलले हां आता तो फुल्ल भरला, काहीच नाही राहणार। तेव्हा गुरुजी बोलले हां मी आता याच्यामध्ये लिक्विड टाकणार तर ते सामावलं जाणार का, तो बोलले हो आरामात तेही सामावलं गेलं। म्हणजे आपल्याला सुद्धा जीवनामध्ये वेळ नसतो हे आपण खूप वेळेला बोलतो। काही जरी कोणी आपल्याला सांगितलं की आपण म्हणतो वेळ नाही, मला वेळ नाही, पण जसं त्या झारमध्ये भरलेला होता पण तरीही छोटे दगड गेले, नंतर लिक्विड पण गेलं, तसंच ईश्वराचं नाव घेण्यासाठी, परमेश्वराच्या नामस्मरणासाठी आणि चांगले कर्तव्य करण्यासाठी आपल्याला समय अवश्य मिळू शकतो, फक्त आपल्याला त्याची आवड पाहिजे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ईश्वर आपल्याला सांगतो की हे मुलांनो मी तुम्हाला प्रत्येक वेळेला मी आठवण करत असतो, तुम्ही फक्त मला विसरता। आपण जर त्याला सातत्याने मनापासून आठवण केली तर आपल्याला वेळ मिळतो। आमच्याकडे एक सुंदर असं खुदाचं खत म्हणजे ईश्वराचं पत्र
म्हणून असं एक आलेलं. आणि त्याच्यामध्ये खूप छान लिहिलेलं होतं कोणी कवीने, की तू सकाळी मुला तू सकाळी उठलास, सर्व घरातल्या लोकांना गुड मॉर्निंग केलं आणि मी तुझ्या बरोबरच होतो आणि मी वाट पाहत होतो की मला तू गुड मॉर्निंग करशील. तू सर्वांना गुड मॉर्निंग केलं पण ईश्वराला गुड मॉर्निंग करायला विसरलास आणि मी वाट पाहत बसलो. मला वाटलं ठीक आहे, आता तू नाश्त्याच्या वेळेला तरी मला बोलवशील. नाश्त्याच्या वेळेला तू परिवाराला बोलवलं, ताई चल, मुलीला बोलवलं, आईला बोलवलं, पत्नीला बोलवलं आणि मला वाटलं मलाही तू बोलवशील जेवाय नाश्ता करायला आणि मी वाट पाहत बसलो आणि तेव्हाही तू विसरून गेलास मला, की हे परमेश्वरा तुम्ही पण माझ्याबरोबर नाश्ता करायला या. म्हणजे बघा तेव्हाही आपण ईश्वराला आठवण करू शकतो. त्यानंतर सांगितलं तू ऑफिसमध्ये चाललास तेव्हा सर्वांना टाटा केला, मी जातो म्हणून सांगितलं, निरोप घेतला आणि मला वाटलं माझाही तू निरोप घेशील. मी उभाच होतो तुझ्या बाजूला, तेव्हाही तू मला विसरला की देवाला सांगून निघशील घरातनं. तरी पण मी ऑफिसमध्ये तुझ्याबरोबर आलो आणि ऑफिसमध्ये सुद्धा तू कामावरती आला तर सगळ्यांना हँडशेक केलं, सगळ्यांना हाय बाय केलं. मला वाटलं मलाही तू करशील की मी तुझ्या ऑफिसमध्ये आलो आहे, तुझ्याबरोबर आहे. तेव्हाही तू विसरलास. त्यानंतर घरी गेलास, पुन्हा संध्याकाळचं जेवायला बसलास, सर्वांना आठवण केली, सर्वांना शेअर केले दिवसाचे विचार वगैरे. मला वाटलं मलाही तू काहीतरी सांगशील दिवसभरातलं आणि मलाही आठवण करशील. मी तसाच उभं होतो आणि रात्री तर मला वाटलं आता तू अवश्य मला गुड नाईट करशील. तू सर्वांना गुड नाईट केलं, सर्वांना बोललास की शुभरात्री शुभरात्री. मला वाटलं देवालाही तू करशील शुभरात्री. मी तसाच उभा राहिलो आणि दुसऱ्या दिवशीची वाट पाहिली. खरोखर हे ऐकल्यानंतर आणि वाचल्यानंतर माझ्या डोळ्यातनं अश्रू आले की देव किती आपला इंतजार करत असतो आणि आपल्या बरोबर असतो. कोणी मला विचारलं देव कुठे आहे, तर देव हा आपल्या बरोबर असतो. देव हा दूर नसतो. परमेश्वर ईश्वर आपल्या बरोबर असतो. परमात्माच्या सानिध्यात आपल्याला राहायचं असतं. वेळोवेळी त्याची आपल्या जीवनामध्ये आठवण केली पाहिजे. जेवताना, बोलताना, कुठे आपण बाहेर जाताना त्याच्याशी बोललं पाहिजे. तर ह्यामुळे आपला हा खूप राजयोगाचा अभ्यास होतो आणि परमात्माशी आपली जवळीकता साधली जाते. म्हणजे अगदी तुम्ही खूप सुंदर सांगितलं की ते वेळ काढण्याची गरज अशी नाही आहे. म्हणजे वेळ असतो तो आपल्याला दिसत नाही आहे आणि प्रत्येक वेळेस तो आपल्याबरोबर असतो. अगदी छोट्या छोट्या घटनांमधून आपण त्याच्या स्वतःच्या सर्कलमध्ये त्याला सम्मिलित जर केलं तर मग मला असं वाटतं की वेगळं त्याला वेळ देण्याची गरज नाही आहे. कारण शरीराच्या माणसांसाठी तरी खूप वेळ द्यावा लागतो, पण याला तसं वेळ देण्याची गरज नाही. आपल्या सर्कलमध्ये त्यांना इन्व्हॉल्व करणं खूप जरुरी आहे. खूप जरुरी आहे. खूप सुंदर. हा रिलेशनबद्दल आजपर्यंत इतका विचार कधी केला नव्हता इतका खोलपर्यंत की ईश्वराशी पण आपण सगळे संबंध असे जोडू शकतो. आणि आज आता आपण एकदम मी विचार करते की मला किंवा माझ्यासारखे काही लोक की आता परमात्म्याशी मला रिलेशन जोडायचे आहेत, तर या रिलेशनची मी सुरुवात कशी करू शकते किंवा हे रिलेशन अजून मी डेप्थमध्ये कशी घेऊन जाऊ शकते? ज्या क्षणाला तुमच्या मनात इच्छा होते की मला ईश्वराशी संबंध जोडायचा आहे, त्या सेकंदापासूनच परमेश्वराशी तो आपल्या विचाराच्या आधीच जुटला जातो. कारण की परमेश्वर सांगतात ज्या वेळेला तुम्ही मला आठवण करतात ना, ती आठवण तुम्ही बोलतात संकल्पामध्ये येते त्याच्या आधी मला तो विचार पोचला जातो. इतकी टेलिपॅथी परमेश्वराशी आपली असते. तो परमेश्वराचा संबंध इतका गहरा आहे आणि परमेश्वराला आपलं इतकं प्रेम हवं आहे की हे मुलांनो मला तुम्ही फक्त मनोभावाने आठवण करा. मी तुम्हाला माझं सर्वस्व सर्व काही द्यायला तयार आहे. फक्त तुम्ही मला मनाने आठवण करा. तर खूप छान आहे हे पण तुम्ही सांगितलं की आठवण करणं, त्याच्याशी जुडणं म्हणजे आपला संबंध सुरू झाला. तर मग या आठवणीच्या पण काही स्टेजेस असे आहेत का की जेणेकरून आपण अजून त्या रिलेशनमध्ये जास्त डीपमध्ये उतरू शकूत? परमात्माशी जेव्हा आपण संबंध जोडतो त्याला राजयोग म्हणतात आणि ह्या राजयोगाच्या 3-4 स्टेप्स आहेत. तर ज्या वेळेला आपण प्रथम नवीन ज्ञान ऐकतो तेव्हा परमेश्वराचं जे ज्ञान आहे त्याला आपण मनन चिंतन करतो.
ज्याला विचार सागर मंथन म्हणतात. जसं सागरामध्ये मंथन केल्यानंतर सांगतात की दानवांनी आणि देवतांनी मंथन केलं तर खूप काही रत्न मिळाले, अमृत मिळालं. तसंच हे ज्ञानाला जेव्हा आपण मनन चिंतन करतो, खूप सुंदर ही स्टेज आहे. जेव्हा जेव्हा बसमध्ये तुम्ही बसलात, काही काम नसतं आपल्याला, उगाचच आपण मागचे पुढचे विचार करत असतो, त्यावेळेला ट्रॅव्हलिंगमध्ये तुम्ही ज्ञानाचं मनन करा, चिंतन करा की आज मी सकाळी प्रवचन काय ऐकलं किंवा आज मी काही चांगलं वाचलं, त्याला मनन करा. त्याला म्हणतात विचार सागर मंथन. आणि याच्यासाठी वेळ आपल्याला जेवताना, स्नान करताना किंवा आपल्याला झोप नाही लागत आहे तेव्हा 2-3 मिनटं, ट्रॅव्हलिंग करताना, चालताना, कुठल्याही वेळेला वेळ काढून हे विचार सागर मंथन करत असायचं आहे. म्हणजे दिवसभरामध्ये तुम्ही ज्ञानाशी आणि ईश्वराशी जोडले जातात, म्हणजे बॅकग्राऊंड तयार होतं. मग दुसरी स्टेज याच्यानंतरची आहे ती ईश्वराशी आपल्याशी बोलणं. ज्याप्रमाणे तुम्ही आणि मी कशी बोलते आहे तसंच मला ईश्वराशी बोलायचं आहे. त्याला म्हटलं जातं ईश्वराशी आपल्याला वार्तालाप करायचा आहे, बोलायचं आहे. परमेश्वराशी मी आपल्या भावनांना प्रकट करायचा, संवाद साधायचा. आणि ही दुसरी स्टेजमध्ये पण आपल्याला खूप आनंद मिळतो. एक परमेश्वर बघा, आपण साधारण विचार करा, आज तुम्हाला कोणी प्राईम मिनिस्टर आहेत किंवा मोठे गव्हर्नर आहेत आणि त्यांना तुम्ही बोलायला गेलात, त्यांच्याशी तुम्हाला बोलायचा चान्स मिळाला तर किती आनंद वाटतो आणि आपल्याला खुशी वाटते. किंवा आपले कोणी मोठे व्यक्ती आणि ते जवळचे नातेवाईक आहेत तर आपण न चाहते पण बोलता 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 हो ते फलाने आहेत ना, ते आमचेच रिलेटिव्ह, किती अभिमान वाटतो. तसंच परमेश्वराशी ज्या वेळेला आपण बोलतो त्यावेळेला एक अंतरमध्ये शक्ती पण मिळते, आनंद मिळते आणि आपल्याला ग्रेटनेस अनुभव होते. त्यामुळे ह्या दुनियाच्या इच्छा आपाप कमी होतात. बरोबर. आणि त्यानंतरची ह्या 2 स्टेज आणि हळूहळू अजून तुम्ही या ज्ञानात पुढे गेल्यात की तिसरी जी स्टेज आहे ती म्हणजे सूक्ष्म अव्यक्त स्थिती. आणि त्या अव्यक्त स्थितीमध्ये आपल्याला परमेश्वराची आठवणीने शांतीचा अनुभव होतो. मी पण एक लाईट स्वरूप आहे. माझं हे शरीर जसं आहे हड्डी मांसाचं, असंच माझं एक दुसरं शरीर आहे, ते म्हणजे सूक्ष्म, ज्याला आपण लाईटचा ओरा म्हटला जातो. त्या ओरा टाईप माझं शरीर आहे आणि त्याद्वारेही मी परमेश्वराशी बोलते. आणि चौथी जी स्टेज आहे ती म्हणजे निराकारी स्थिती, ज्याला आपण बीजरूप स्थिती म्हणतो किंवा कर्मातीत स्थिती म्हटलं जातं. आणि ह्या बीजरूप स्थितीमध्ये कुठला अनुभव होतो की परमेश्वर शांतीचा सागर आहे, तो मी आत्मासुद्धा शांत स्वरूप आहे. परमेश्वर ह्या सृष्टीचा बीजरूप आहे. ही सृष्टी एक वृक्ष आहे, कल्पवृक्ष म्हणून गीतेमध्ये सांगितलं आहे, हे अर्जुना ऊध मूल मद शाख. मी अशा कल्पवृक्षाचा बीज आहे ज्याच्या शाखा वर आहे आणि बीज खाली आहे. परमधाममध्ये आपण सर्व आत्मे जे आहोत त्याचा आकार ह्या वृक्षाप्रमाणे आहे. परमेश्वर ज्योतिबिंदू जो आहे तो वरती टॉपमध्ये आहे आणि त्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश, त्यानंतर लक्ष्मी नारायण आणि नंतर आहे देवी देवता घराण्याची आत्मा आहे आणि नंतर सेक्शन वाईज सर्व धर्माची आत्मा आहे. असं हे सृष्टीचं कल्पवृक्ष आहे आणि तो परमेश्वर बीज आहे. आणि त्या बीजाला आठवण केली तर साऱ्या सृष्टीच्या आत्म्यांना ॲटोमॅटिक शांती मिळते. म्हणजे ती जी अवस्था तुम्ही म्हटलात, म्हणजे शॉर्टमध्ये मला जे लक्षात आलं मी तेच, कारण की बऱ्याच काही अशा गोष्टी आहेत की ज्याला अजून क्लिअर करण्यासाठी कदाच मला व्यवस्थित वेळ देऊन सेंटरवर जाऊन ते कोर्स करावा लागेल. पण जितकं मला शॉर्टमध्ये लक्षात आलं ते हे की पहिली जी अवस्था आहे ती म्हणजे आपली वार्तालाप, मनन चिंतनाची अवस्था आहे की जे ज्ञान आपल्याला मिळालं त्याच्याबद्दल चिंतन करणं.
दुसरी अवस्था ही आहे संवाद करणं. संवाद करणं, म्हणजे आपल्या जे काही मनातल्या भावना आहेत ते त्याला सांगणं. तिथे कंप्लेंट पण असू शकते. हो, हो. आणि तिसरी अवस्था आहे जी अव्यक्त सूक्ष्म म्हणला तुम्ही. अव्यक्त. हा, पण म्हणजे ती अवस्था म्हणजे त्याच्यामध्ये आपण थोडंसं शांत स्टेज होऊन जाते आपली. बरोबर. इन शॉर्ट ती शांत होते स्टेज, की जिथे आपलं खूप काही सांगायचं नसतं. असं होतं पण की नॉर्मल लाईफमध्ये पण आपण कोणत्या कोणत्या व्यक्तीबरोबर रोज काही बोलत नाही, पण फक्त बरोबर असलं तरी छान वाटतं. छान वाटतं. तसंच बिलकुल ना. म्हणजे कधी कधी घरामध्ये पण पती पत्नी किंवा आई वडील अगदी 24 आवर्स काही आपला संवाद नसतो, पण थोडं बरोबर असलं तरी कम्फर्टेबल फील होतं. तर ती अवस्था मला वाटतं Very तिसरी good. अवस्था हो, आहे. हो. आणि चौथी अवस्था म्हणजे कम्प्लिटली त्यांच्या ह्याच्यामध्ये मगन होऊन जातो आपण, म्हणजे पूर्ण डुबून जातो त्याच्यामध्ये. आणि तो जो रस मिळतो तो मला असं वाटतं, तो रसाची चाह आज दुनियाच्या प्रत्येकांना असेल, तो कसा मिळू शकतो. कारण इंद्रियाचा रस आपण घेतोय, पण तो रस आपल्याला मिळणं आज खूप कठीण जात आहे दुनियेमध्ये. तर तो रस मला वाटतं चौथी अवस्था आहे. तो म्हणजे अतिंद्रिय सुखचा रस. ओके ओके, म्हणजे च्या पलीकडचा पलीकडचा आनंद. रस. ओके. जसं एखादी मिठाई खाल्ल्यावर आपल्या जिभेला आनंद वाटतो, मनाला आनंद वाटतो, तसं परमेश्वराचं जे सुख आहे ते ह्या इंद्रियांच्या सुखांच्याही काही पट अधिक आहे. ओके ओके, म्हणजे ही रिलेशनची सुरुवात आपण हळूहळू करून, म्हणजे फक्त मनन चिंतनापासून चालू करून आपण मगन अवस्थेपर्यंत त्याला, म्हणजे इंद्रियाच्या पलीकडच्या सुखापर्यंत आपण पोहोचू शकतो. तर हे रिलेशन आपलं खूप सुंदर होऊ शकतं. पुन्हा एकदा मी मागच्या सत्रामध्ये पण आपण थोडं बोललो होतो याविषयी, पण अजून थोडं मला डीपमध्ये विचारायचं आहे की शरीराचे जे काही आपले कर्मक्षेत्रावर जे संबंध आपले आहेत, तर सगळे संबंध जर एका परमात्म्याशी जोडले तर किंवा जोडण्यासाठी या सगळ्या संबंधापासून आपल्याला अलिप्त होणं जरुरी आहे का, किंवा लोनलीनेस येईल का जीवनात? म्हणजे कधी कधी लोनलीनेसची फिलिंग येते का मग सगळे संबंध जर त्याच्याबरोबर जोडले तर? परमेश्वराशी आपल्याला संबंध जोडण्यासाठी दुसऱ्या संबंधांना सोडण्याची आवश्यकता नाही. उलट आपले संबंध वाढतात आणि उलट सर्व लोक आपल्या जवळजवळ येतात. कारण की ज्या वेळेला एका चुंबका परमात्मा सुप्रीम चुंबक आहे आणि त्या चुंबकाच्या जवळ मी गेल्यानंतर बाकीच्या सोया मला पण आकर्षित होतात. जसं त्याचप्रमाणे ईश्वराशी जेव्हा संबंध जोडला जातो तर कधीच आपल्याला लोनलीनेस तर फील होतच नाही, उलट आनंद वाटतो आणि आपल्याला गोकुळाप्रमाणे एक जीवनामध्ये आनंद येतो. आणि जे काही संबंधी आहेत आपले, पहिल्यांदा उलट आपला कधी त्यांच्याबद्दल आपल्याला राग येत असणार, तर आता ईश्वराशी संबंध जोडल्याने आपलं हृदय विशाल झालेलं आहे. आपल्याला त्यांच्याशी अजून प्रेम वाटतं, त्यांच्याबद्दल आपुलकी वाटते आणि उलट माझं वसुधैव कुटुंब परिवार हा वाढला जातो. तर कधी आपल्याला लोनली तर वाटतच नाही, उलट जे आपले कर्मसंबंधांमधले जे स्थूल रिलेटिव्स आहेत त्यांच्याशी संबंध सुधारतात. बरोबर. बिघडलेले संबंध ही कडवाट जी आहे ती निघून जाते आणि मिठास येते, आपल्यामध्ये गोडवा येतो. खूप छान. पण कधी कधी आपण बघतो की संपूर्ण ज्ञानाचं आकलन न झाल्यामुळे आपण स्वतःला एकाकी करतो सगळ्यांपासून. तर त्याच्यामध्ये म्हणजे मला असं विचारायचं की कुठेतरी विधीमध्ये चूक आहे का ते? कारण आजूबाजूचे असे बरेच लोक आहेत, आमच्या पाहण्यामध्ये पण आहेत, की आपण कोणता एक आध्यात्मिक मार्ग आपण जर चालू केला तर स्वतःला सगळ्यांपासून थोडं तोडण्याची वृत्ती होते लोकांची, की आम्ही वेगळे आणि तुम्ही म्हणजे तुमचं थोडं विश्व वेगळं आहे, त्याच्यामुळे आम्ही ॲडजस्ट नाही होऊ शकत. तर त्याच्यामुळे एकाकीपणा येत असेल तर ती विधी कुठेतरी चूक आहे का? हो, वास्तवमध्ये ही चुकी आहे. आपण काही वेगळे नाही होत, उलट आपल्याला सर्वांना घ्यायचं आहे जवळ, म्हणून हा आपण मार्ग घेतलेला आहे. उलट आपल्याला सर्वांशी प्रेमाने वागता यावं, सर्वांच्या प्रेमाबरोबर राहता यावं, सर्वांच्या बरोबर ॲडजस्टमेंट व्हावी, म्हणून हे ज्ञान दिलं जातं की सर्वांच्या बरोबर आपल्याला राहायचं आहे. कुठेही आपल्याला एकाकीपणा नाही आहे किंवा आपल्याला वेगळं समजायचं नाही आहे. आपण सगळ्यातलेच आहोत, पण सर्वांचे आहोत. तर पुन्हा हा मार्ग जे लोक फॉलो करतात त्यांची ही मोठी जिम्मेदारी आहे की आजूबाजूच्या लोकांचा गैरसमज नको व्हायला, की त्याच्याबरोबर सगळे ईश्वराबरोबर सगळे नाती जोडली तर बाकीचे सगळे नात्यांना आपण विसरून मगच आपण त्याच्याशी जोडू शकू असं काही नाही आहे. म्हणजे आपण उलट जास्त ह्या रिलेशनला न्याय देऊ शकतो. न्याय देऊ शकतो. खूप सुंदर.
आणि मी एक छोटंसं उदाहरण सांगेल की आमच्याकडे एक वकील येत होते आणि त्यांना खूप हे ज्ञान आवडायचं आणि त्यांच्याकडे काही केसेस यायचे आणि त्यांनी हे ज्ञान पूर्ण धारण केलं होतं. तर अशी काही केस आली होती की वास्तवमध्ये पती आणि पत्नीमध्ये त्यांचं काही भांडण जास्त नव्हतं, थोड्याशा बाजूने की तुम्ही मला घ्यायला या माहेरी गेली तर, आणि पती बोलत होता तूच ये. तर याच्यावरनं दोघंही येत नव्हते, तो काही घ्यायला येत नव्हता आणि ती काही जायला तयार नाही. तर छोट्याशा प्रॉब्लेमवरून डायव्होर्सपर्यंत गोष्ट गेली. तर त्या वकील ज्ञानी जे होते त्यांनी एक युक्ती केली की आज ना तुम्ही आमच्या सेंटरवरती जेवायला या, तुम्हाला आज इथे आश्रममध्ये ब्रह्मभोजनाची एक गिफ्ट आहे की या तुम्ही. आणि पती पण येतो, पत्नी पण येते आणि वकील साहेब पण येतात आणि आमच्या दिदी पण असतात. तर हे सगळेजण एकत्र जेवण करतात, ज्ञानाची चर्चा करतात आणि नंतर वकील साहेब बोलतात की आता तुम्ही दोघंही आपल्या घरी जा आणि सुखाने राहा. बरोबर. म्हणजे एकदा छोटा प्रॉब्लेम असतो पण त्याला पूर्ण रीतीने आपण टर्न करू शकतो. एक शेवटचा प्रश्न आहे तुमच्यासाठी की जे हे सगळे आपण संबंध त्याच्याबरोबर जोडले, ईश्वराबरोबर सगळे संबंध जोडले, तर बाकी सगळ्या रिलेशनवर काय इफेक्ट पडतात? जे काही ईश्वराशी आपण संबंध जोडले तर त्यानंतर जे आपले स्थूल जे आहेत त्यांच्या व्यवहारामध्ये आपल्यामध्ये खूप प्रवीणता येते, आपले उलट संबंध सुधारतात. बरोबर. आणि त्या संबंधांमध्ये एक प्रकारची अवीट गोडी आपल्याला लागते, आनंद मिळतो. आणि पहिल्यांदा आपण त्यांच्यापासून दुरावा किंवा आपल्याला वाटत होतं की काय हे, इरिटेट होत होतो आपण, पण आता त्याच्याबद्दल असं कुठल्याही गोष्टीने होणार नाही. आणि परमेश्वराशी नातं जोडल्याने स्थूल संबंधही चांगले बनतात. खूप सुंदर, खूप सुरेख. आजचं तुमचं मार्गदर्शन आमच्यासाठी अनमोल आहे. तुमच्या या मार्गदर्शनाबद्दल तुमचे खूप खूप आभार. नमस्कार. ओम शांती. ओम शांती. मित्रांनो, बरेच असे कॉमन प्रश्न आहेत आपल्या मनामध्ये, तुमच्याही मनामध्ये असतील की सगळे संबंध ईश्वराबरोबर जोडले तर बाकी सगळ्या संबंधापासून काय मी दूर जाईल का? परंतु नाही, हे सगळे संबंध आपल्याला अजून जास्त छान फुलवता येतील. आणि दुसरं म्हणजे रिलेशन जर ईश्वराबरोबर जोडायचं आहे तर त्या संबंधाची सुरुवात कशी होते, तर दीदींनी 4 स्टेजेस आपल्याला खूप छान सांगितल्या की सर्वात अगोदर आपण चिंतन करू शकतो. दुसरं आपण त्याचं मनन चिंतनानंतर त्याच्या अव्यक्तची स्थितीची अनुभूती करू शकतो. मगन अवस्थेपर्यंत आपण त्या संबंधामध्ये कसं पोहोचू शकतो. तर या सगळ्या स्टेजेस आपण छान बघितल्या. याबद्दल अजूनही आपण काही बोलूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत मला रजा द्या. नमस्कार.